सॅटर्डेचा खरा यूज मी आज केला, नाही तर सॅटर्डे माझ्यासाठी फक्त आराम करण्यासाठी आणि बाहेरचे कामं करण्यासाठी असतो. पूर्ण वीक मध्ये ऑफिसमुळे आपले बाकीचे कामं होत नाही, म्हणून मी सॅटर्डे संडेला माझे बाकीचे कामं करत असते. आणि पूर्ण वीक मध्ये झोप सुद्धा होत नाही, म्हणून मी सॅटर्डे संडेला खूप जास्त झोप घेते. पण आजचा सॅटर्डे स्पेशल होता आणि काही अलग होता. एक आठवड्यापासून मम्मी नसल्यामुळे पूर्ण घरात पसारा झाला होता, म्हणून आज मी विचार केला की आज मी पूर्ण पसारा आवरणार आहे. म्हणून सकाळी उठले आणि ठरवलं आज सगळी काम कंप्लीट करायची आहे. नो आउटिंग, नो प्लॅन, फक्त घर आणि मी. आणि आज मी आरामात सकाळी उठून मी पहिला बेडशीट वगैरे चेंज केली आणि नंतर माझे एक आठवड्याचे कपडे धुवायचे बाकी होते, जे मी टाकले वॉशिंग मशीन मध्ये धुवायला. आणि मग मी माझ्यासाठी बनवली मस्त अद्रकवाली चाय आणि साखर सुद्धा माझ्या घरची संपली होती. सर्व करता करता मला 11:30 वगैरे वाजले होते. तर मी विचार केला पहिला मी जेवण वगैरे बनवून घेते, कारण की नंतर मी जेवण बनवेल आंघोळ वगैरे करून, तर मला पुन्हा आंघोळीला जावं लागेल. काम करताना कळलंच नाही वेळ कधी निघून गेला. कधी कधी असं वाटते आपण बाहेर जाऊन मजा केली तरच वीकेंड स्पेशल होईल, पण आज लक्षात आलं प्रोडक्टिव्ह डे पण स्पेशल असतो. आणि आज मी मस्त बनवली होती बटाट्याची भाजी आणि चपाती. भाजीपेक्षा मला चपाती बनवायला खूप जास्त आवडते आणि तुम्ही बघू शकता की मला फुलका हे किती छान बनवता येते. कोण म्हणते मला स्वयंपाक येत नाही, मला स्वयंपाक खूप छान येतो, पण सोबत मला आळस सुद्धा येतो. हो, पण जेव्हा माझ्यावर जबाबदारी येते तेव्हा मी माझा 100% नेहमी देत असते. जेवण वगैरे करून मी प्लॅटफॉर्म वगैरे साफ करून घेतला आणि पटापट आवरून घेतलं, कारण की मला आता आंघोळ वगैरे करून बाहेर सुद्धा जायचंय, थोडं काम आहे म्हणून. आजचा सॅटर्डे फन नव्हता, पण फुल फिलिंग होता. आज मी सॅटर्डेचा खरा यूज केला आणि स्वतःवर थोडं प्राऊड पण आहे. तुम्ही आजचा दिवस कसा यूज केला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया उद्या. बाय, टेक केअर.